रोपाचं काय करायचं काय नाही. बायाने ती गजरी होती ती गेली निघून. काय करायचं काय नाही. आता काय त्याला पाहावं लागेल. आता दुसऱ्या बाया यायला तयार नाही. ती आणते बरोबर गोळा करून. पाहतो आता जातो तिच्याकडे जातो आणि विचारतो तिला. ती कुठं कामाला जाते काय कळत नाही काय नाही. हां चांगली येत होती. तिला काय रोप झाला काय माहिती सर आता यायला. काय झालं आज कामाचं? काहीच नाही हो. मग आज ना मामा 11 वाजले. मला आज घरीच थांबायचं. का बरं? माझं लय दुखू करू राहिला. दुखू काय दुखू कर. मग फोन करायचा सांगायचं मी आज येणार नाही म्हणून. मी काय तुमच्यावाला काय कॉन्ट्रॅक्ट नाही तोडून गेल बाय. कॉन्टॅक्ट म्हणजे त्या 4 बाया तुझ्यामुळेच येतं ना. तुम्ही लय रुबाब करत्या माणसं. काय रुबाब केला? रुबाब आणि घरीदारी पैसे रुबाब पाण्याची काही कमी केली का? नाही रुबाब केली. काय केला? तुमचं काम आहे ना मला. आता तुम्ही कसं पैसे द्यायचे पण तुमचं कामच मला परवडत नाही. का बरं परवडत नाही? नाही परवडत. कारण काय? आता काय कारण सांगू तुम्हाला. नाही परवडत. नाही पैसे परवडत. वाढून पाहिजे का? रोज वाढून पाहिजे का? मला रोज दिलाय वाढून. वाढून दिला म्हणजे दिलाय एक जणांनी मला रोज वाढून. काय रोज दिला असा वाढून? दिलं मला 500 रुपये हाजरी केली. मी 550 देतो ना. पण तुमचं मा पाठणारच नाही ना आता. न पटायला काय झालं आता? काय काम करायचं आणि पटायचं काय त्याच्यामध्ये? सांगाल तुम्हाला कारण मी नंतर. कधी? नंतर अरे पण सांगा. त्या तुझ्यामुळे त्या 4 बाया पण येईन ना. त्यांना काय मी काय त्यांचं उपत घेईल काय. नाही त्या म्हणे त्या आल्या तर मी येईल. मी काय त्यांचं उपत नाही घेईल बाई. मला नाही जमणार यायला. हा? मला यायला जमणार नाही. माझं ना आता नुसतं दुखू करतं. मला इच्छा नाही राहिली बाई. रोजाचे काम नको काहीच नाही. मग आता दुसऱ्या पाहून घेऊ कमी. हा दुसरी बाय कधी बाई अजून तुम्ही जी कायमची परमनंट राहील तुमच्या काय. आता परमनंट तर तूच होती ना बाई. काय काय करू काय नाही हो बसले. तो तिकडेच वाट पाहतोय मी. अहो निघायचंच होतं. हे आले मला डोकं लावून राहिले रे काम तर. मी याच्याकडे जातो ते तू. हा तुमचं काय काम आहे? तुम्हीच काय गोळ घातला काय? नाही नाही कामाला न्यायला आलो तिला. अहो, माझ्याकडे काम चालू आहे ना. तो आता चालेल ती मला बरं येईल बरं बाबराव तुमच्याकडे. हे असं आहे का? हा असंच असं म्हणजे मला मला अगोदर सांगायचंय की मी येणार नाही आता याच्या उद्यापासून. तो का पण ठेवलं गेला वर्षापासून ठेवले. तो का हा म्हणजे कोणाकच गेले नाही का? नाही नाही याच्याकडे तू पाचीच ठेवले वर्षापासून. याच्याकडे तू वर्षापासून. हा पण त्यांचं मा काय जमाना बाई आता. का बरं मला नाही परवडू राहिलं त्यांच्याबरोबर. काय काय झालं आता? आता काय सांगू तुम्हाला. सांग ना. अहो जरी रोज वाढून देऊ राहिले यांच्या साऱ्या गोष्टी करून घ्यायच्या. हा मग सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या तर मान्य आहे ठीक आहे. साऱ्या गोष्टी म्हणजे माझं सगळंच फार उठायपासून तर झोपायपर्यंत. हा रोज होता का तुला? हा पण आता त्यांचं मा नाही परवडू राहिलं. मला परवडू नाही राहिलं सांगायचं आणि जमू नाही राहिलं. तू कामाला जातो ठीक आहे पण उठायपासून आणि झोपायपर्यंत म्हटलं मग काय. आता काय करावं. हे उशीर व्हायचा या दुपारी झोपायच्या. हा का हा. मग काय झालं मग पुढं? काय माहिती आता काय झालं? मला भ्यावच वाटू राहिला. कोणाचं? मला नाही आता भ्यावच वाटू राहिले यांच्यात. मला काम नको मला ये नको. ते बेवाला काय झालं काय तुमचं? आता काय सांगू तुम्हाला. काय बेव त्याच्याकडं? नाही तर काय हो काम परवडलं बाय पण हे असं आहे ना घाबरायचं काम नको. मी 2दा डचकून उठले कधी? झोपामध्ये. काय बरं मग काय काय सपाट पडलं होतं काय? मला ना आता खरं सांगू का मला त्यांच्या कामाला जायला नको. ते मला गण मी म्हणले तुम्ही मला 500 रुपये रोज दिला. ते मला 550 देऊ राहिले. हा. पण मला काही नको बाय आता. अहो 2 टाइम झोपातून डचकून उठले. सपाट पडलं होतं काय? सपान नाही पडलं. मग? नुसतं डोळ्या पुढं दिसत सुटलं. काय अहो एवढं हारण्याचं गतुडं कोणाला? यांना. मग त्या हारण्याचा तुला काय संबंध? मग आता पाय बाय आता मग रोज काय फुकट मला वाढून दिलाय का? ते आता ते 500 देतो तुम्ही 550 देणार आहे म्हणजे मला काय माहित नाही तुम्ही कोणत्या लेवलचा माणूस आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या बायांबरोबर कामं केली त्या बायांना सोडलं का? नाही सोडलं नाही मी म्हणजे मग? कामच देत राहिलं त्यांना. मग मी तेच म्हणते ना. कधीच घरी बसून दिलं नाही त्यांना. हा तुमच्या कामाला आल्यावर तुम्ही बाईचं काम कार्यक्रम केल्याशिवाय ती बाई तिला टिकूनच येत नाही तुम्ही. अरे पण त्या हरण्याचा आणि कामाचा काय संबंध अहो आला? काय बोला ते अख्खं तोंड झाकलं मावाला त्या दिवशी खाली. म्हणजे दिसत होतं जागा नाही बाई म्हणजे कुठं आडो पडायचं? आडवं नव्हतं पडत हो. मग? अख्खं खाली तोंड झाकून गेलं. काय सांगू तुम्हाला. हा का मग काय म्हणजे हातात काही घेत नसं. अहो काहीच नाही. ते मला म्हणायचे उचलून धर. काय उचलून धरू. आता ते काय टरबूज बिरून हा बाई. काढून टाकायचं. डोक्याला ताण गेला बरोबर तिकडं. आणि मग आपल्याला तर जमणारच नाही बाई. मग त्याला कटाळी का तू? मग
कस काय राहिले तू का बाई सांग बरं 3.5 किलोचा बोज आहे तो. वर्ष झालंय हा. वर्ष झालंय मी सांभाळतोय हा. आणि आता अचानक कामाच्या टायमाला नाही ए जायचं काय काय मग त्याला कितीपासून तू हार नाही मला नाही हा? पहिला नव्हता बाई 4-2 महिने नव्हता पण आता झाला मग ती काय मला काय कळून आला काय पण ती एका एकी बाई ते असं गप्पा 3.5 किलोचं एवढंच गंठाळ झालं. अगं मग ते तो पहिलं नव्हतं त्याला मग तू वर्षापासून कामाला गेला पण तोपासूनच झालं का काय माझ्यासारखं बोलू नका तुम्ही मला वावराच्या कामाला नेते हा हा झाले असं 4-2 वेळेस तुमच्याकडून गलती झाली नाही तर माझ्याकडून गलती बर हा हा. पण आता कामाशी काम करावा का नाही हा का बरोबर मग त्यांना काय वाटलं इले मी इतरांपेक्षा 150 रुपये रोज वाढून देतो हा. म्हणजे 150 काय यांनी काय मायावाला लगेच कार्यक्रमच आणायचा का ए, म्हणजे नाही, चुकीचं आहे तुम्ही का सांगा कामाला? मला झालंय ते आता झालंय पण आता काही नाही ना काही नाही काय तर आता बोल हारण्या झालाय तुला आता काला जीव घालतो तिच्या मला तर नाही पटत बाई मी आता फक्त कामच कर म्हणतो आणि आता वरतून म्हणून राहिले मी तो 500 देऊ राहिला तर मी तुला 550 देतो. तो एवढे पैसे झाले का रे कांदे किती झाले अरे कांदे होते पण 16 ट्रॅक्टर कांदे झाले तू जर असं बाहेर पैसे देत राहिले ना 16 ट्रॅक्टर आपण रोजाने देतोय पैसे 16 ट्रॅक्टर कांदे झाले तर जावा त्याचं ऑपरेशन करून यावा. हा काढून टाकत बरं का भाऊ अरे तुला कांदे पैसे झाले ऐक काला जीवाला जड बोजा वाजतो हा? घेतली तारीख मी काची ऑपरेशनची घेतली का ऑपरेशन ते काढून आण काला जीवाला तो घरची बायको सुद्धा सहन करेन हा ना काय मला काय 500 रुपयामध्ये काही एकाच घेतलं का काय जाऊ दे तिकडंच बाहेर रोगराई व्हायचे काम. बरं मी काय म्हणतो ऐक त्याचं ते सोडून आता तू माग चल मी तर तुमच्याकडे यायला तयारले काय आवरूनच चल बसले चल होते. मग मा काय नाही आपलं सोपं तुला माहिती ना डायरेक्ट तू 10-5 वर्ष मागच राहील कोणाकडे जाऊ मला नको काही पण जमणार नाही तुमचा रस्ता तुम्ही पहिले चालवा. पैसे आहे ना माझे बाकी कोणते ऍडव्हान्स दिले ना मग मी. यांच्या काम करेल आणि देईन 20,000 ऍडव्हान्स दिले ना पैसे फेडून मग देईन. फेडून देईल म्हणजे मग तेवढा पुरतं तर काम करायला पाहिजे ना बरं एक कर आता हा. तू 20,000 घे नाही तो हा. उचल आहे ना हा. ए उद्या मी देऊ टाकू तुला 20,000 पण काला देता तुम्ही हे काय असं बोलायला उचल करणीला कुच पण त्याला तिने तो काम केलं ना 16 ट्रॅक्टर अरे. कांदे निघाले मग जरा आता काही सोडून द्यावा. कस काय सोडील एक हप्ताभराचे कामाचे 20,000 रुपये 5 बाया येताना बरोबर होत आहे पण तो माझ्या केली तिच्या बरोबर ते पैसे वेगळे दिले ना वेगळे काचे दिले 350 रुपये रोज होता मी 500 द्यायचो त्या बायांनाही 500 रुपये रोज धरायला लावला म्हणजे पैसे एका व्हायचे कार्यक्रम- किती एका कार्यक्रमाचे 150 रुपये दिले. त्या बायाचे याच्या 150 कधी झाला काय अरे त्या 150 त्या बायाचे बी खाल्ले ना मध्ये नाही, काय- ते जाऊ दे मरत जे झालं ते झालं आता माझं हे 20,000 रुपये काम करून दे तेवढं तू चल 150 रुपयामध्ये ना या असे काम करायला मी रिकामी बाई नाही. हे काम नाही दुसरी काय बाई नाही पाहून घ्या आणि 20,000 ते रुपये कांद्याचं भेटणार रोप तेवढं लावायचं येणार नाही. हप्ताभर जाणार यायला गजरे मला ठिकाणी पाणी लावले तुम्ही कामाला बी येत नाही 20,000 देणार नाही. बरं का गजरे नाही नाही 20,000 रुपये द्यावं लागतील ते पैसे द्यावं लागतील ए गजरे तू आता माग येऊ राहिली तो लई ठिकाणी पाणी लावले तुम्हाला बी नेता आला तर न्या कामाला नाही तर काय गरज हा नाही. झाला का तो झाला का हा सोडून मी काय म्हणते तो नाही त्याचा बाप दुसरा आणि तुम्ही नाही तुमचा बाप तिसरा काही गरज नाही हा. पडली कामावाला म्हणजे नाही कुठं काम आहे नाही तू असं फक्त नाचवायला जेव्हा नाचवायचं काही त्याला विषय नाही त्याला नव्हता. नाही झाला एवढा हार मग मला तू असं दुसरं काही करू मी काय करू मी हा? काय बोच काढते का माणसाने वर चाड केल्या ना नाही नाही मी काय बोच काढते माणसाला मी जरा काय जोका खेळते का हा? काय तुम्ही बोलू राहिले एक काही डोकं म्हणे लावायचं वडताड करून आणि मला टू काय करून वाढवा मी काय जोका खेळते त्याला अहो काय बोला त्या काय वागा त्या बरं उद्यापासून यायचं मी फोन करील 11 ए भाऊ वाजता आता नाही तिला नाही नाही 11 वाजता मी फोन करील माक येऊ राहिली बरं का 11 मला वाजता फोन यायचं नाही, करील मी आणि येणार नाही तर मग नाही. माझे पैसे लागतील भेटणार मी नाही. उद्या 11 वाजता इथे येईल भेटणार नाही, साऱ्या गावाला ओरडून साऱ्या सांगायला गावाला लागेल. ओरडून सांगायचं काही काम नाही उपत्याच्या बायांमध्ये सांगून देईन हा उपट्यांच्या बायामध्ये सांगून देईल मी येतो तुला 11 काय वाजता तुला काय माझ्या कार्यक्रमाने नाही हारण्या झाला हा. तिकडे जाऊन सांग कोणला वय नाही नाही उद्या येतो मी 11 नाही, वाजता असं कर याची जाहिरात करू तिथे बाहेर सांगू दे सगळं करते मी म्हणजे त्याला बरोबर. बाहेर जाणार नाही पुढे आता अरे वा अरे वा हा? अहो 3.5 किलोचं गतोडं वागू राहिला आणि चिकट्या वाहनाचा म्हणून तुम्ही 150 रुपये तिला वाढवा देत होतो 150 खाली याच्या काय खाली मी आता बोलले असते कांडे राहते का? लाज आहे का त्याला काही हा? बरं झालं. माझी यांनी मला 150 देऊन कांड केलं काय वर्षभर हा ना काका पण तू कसं करायला एवढं वर्षभर तुला कळत होतं आम्ही अगं, म्हणायचे, जाऊ मी दे बाया मरू दे तर बाया पाहत होतो सारख्या बाया पाहायचो एक बाई हाव म्हणत नव्हती अहो हा पण मग माझ नवरा जर देणार असता तो तिकून 10 रुपये येऊन लेजिम खेळत येतो आणि उताना घालीत होतो परत त्याला सकाळीच बळजबरी उठवावं लागत नाही तो- ते बी त्याने उतारा घेतल्याशिवाय उठत नाही. ते तो नवर ते सोडे तो नवर मला माहिती कसं आहे पण ते त्याची काही घेत नाही आपल्याला तू चाल आपल्या रानामध्ये जाऊ बाई हा? चला माहेरचं डोकंच आउट केलं त्याने चल, आणि तुला- तुम्ही काला म्हणायचं मी तुला उचल देतो म्हणून
गाडी म्हटलं त्याची द्यायची असेल तुला नाही नाही मला नाही द्यायचे त्याचे पैसे कसे काय देऊ मी हा ना जाऊ दे मग आपलं काय मला कोणते वाया चालले तो उद्या तुमची गाठ घेईल म्हणशील बाबूराव मला 20,000 रुपये दे तिला उचल म्हणून हा. मी माय वळून घेतो मी देणार नाही पैसे फेडून पहिले तो हातात देईल मला काय हा. करायचं तो कामाचे पैसे मी तो हातात देईल हा. हा. आणि मला 30,000 रुपये उचल देशाल लगेच लागतील का हम्म. चल मग देईल ना तुला हा काय? चालेल तुला माहिती आहे आपल्याकडे गावतो आणि पैसा आहे चालेल ते नको टेन्शन घेऊ तुला माग आल्या काय काही पडत आहे का तुमच्या गावत्यावानी पैसा आहे ना तर मी बी नुसते भारे बांधायलाच राहते तुम्ही काय टेन्शन हा नका पण तू काय तो तू माग 2 वर्ष होती माग तुला काय काही पडू दिलं का तुम्ही मला काहीच कमी पडून नाही दिलं पण तुमच्या बायकोने माही चवळीची डवळी केली हाय 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 काय होतं तवा आपलं आता जाऊ दे बाय बायचे डोके कसे राहते मेंटल बाय डोक्याच्या बाहेर हा राहते आणि तुमच्या भरोश्यावर मी तुमचा वाका घेतला तर त्याला मी थर्ड दिलाय बरं का नाही अरे. तुम्ही तुमच्या बायकोन तमाशा करायचा आणि मला घरी बसवायचं नाही तू नको काळजी करू चला. बाय बायको मळ्यात सुद्धा येणार नाही आता हा तिला सांगा तू कोणत्या घराच्या घरात करायचं ये बाया हा. मला आला बाय मला उराला वाळू चोळून आणि भांडायला मी एवढी रिकामी की याचं कोण बाया ऐकून मा बायको सांगा बाया बाया आणि मी शेतीमध्ये हा हा चला मग काय जेव करून तिकडं आणि तो बाबा वेळ जाय चला मग टाइम झाला मला चाल पूर्ण लगेच हा चला बाय चल पहिले आधी कोबीच्या वावरात जाऊ हा कधी निघावतात चालती पुढे चला बाय लगेच पुढे आजच गिन्नी गावतात गाली